म्हणजे तू जेव्हा शुभूचे असिस्टंट होणार हे कळलं होतं ना, तेव्हा हे कसं होईल, काय होईल, तुला जमेल की नाही, ही ही धाकधूक होती ग मनात. पण तू सगळं व्यवस्थित केलंस. काका, आम्हाला अभिमान आहे तुझा. खरं तर हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. मी तुला थँक्यू म्हणायला हवं. तू नसतास ना तरी सगळं झालंच नसतं. तुझ्याच डोक्यात ही आयडिया आली की मी बाबांबरोबर काम करायला हवं. आणि तेव्हा वेड्यासारखी हसले होते मी तुझ्यावर. पण बरं झालं मी तुझं ऐकलं. थँक्यू, थँक्यू सो मच. हो मॅडम, हे तर मी करणारच होतो. फक्त वेळ आत्ता आली आणि ते सगळं घडून गेलं. घडून गेलं नाही, तू घडवून आणलंस. खरंय, या सगळ्याचं श्रेय तुलाच आहे बरं का. तसं काही नाही आहे साहेब. बरं चला मॅडम, आता आराम करा आणि उद्या मस्त फ्रेश माइंडने भाषण लिहा. हो, मी एकदम व्यवस्थित लिही ना, तू काही काळजी करू नकोस. हो, ती खात्री आम्हा सगळ्यांनीच आहे. तुमच्यावर तेवढा विश्वास आहे. तुम्ही भाषण हूर आणि हिट लिहिणार आहे. मग काय तर, मी भाषण असे लिहिते ना की बाबांच्या मनावर मॅजिकच व्हायला हवं. बरं चला मॅडम, निघतो मी. चला आम्ही पण निघतोय. चल. चला. बाय. शुभू, हा मॅडम. मी हे भाषण ते लिहितेय, पण मला एक प्रश्न पडलाय रे. कोणता? अरे म्हणजे भाषणात आपण काय आयडियल सिच्युएशन्स काय आहेत ते सांगतो. मग इथे पण तसंच करू की आधी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स मांडू? हे बघा, तुम्हाला साहेबांची खासियत काय माहिती आहे? एकतर त्यांचा साधेपणा आणि दुसरं म्हणजे कुठल्या बी विषयाचा डिटेल्ड अभ्यास. त्यामुळे आधी तुम्ही विषय उलगडून सांगा. त्याची आत्ताची परिस्थिती काय आहे, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि मग त्याच्यावर साहेबांच्या मते त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय असेल ते सांगा. अच्छा, जरा इथे येतोस का? मी बघ ना कसं लिहिलंय. हे बघ. हे बघा, एक काम करा, तुम्ही पहिल्यांदा सगळं लिहून काढा. मला काय वाटलं तर नंतर चेंज करा. चालेल, करते. या शुभ्याचं ना काहीतरी करावंच लागेल आता. तो प्रत्येक कामात श्रावणीची मदत करतोय आणि म्हणूनच ती श्रावणी सगळी कामं उत्तम पद्धतीने पूर्ण करते. आज विश्वंभरने तिला भाषण लिहून द्यायला सांगितलं. हे जर असंच चालू राहिलं ना तर बाप लेक एकत्र यायला वेळ लागणार नाही.